गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात? मस्त चाललंय का सगळं? आज आहे सुट्टी म्हणून मी आणि माझ्या काही मैत्रिणींनी ठरवलं की आम्ही अक्कलकोटला जाणार आहे. सो आज त्यामुळे मी खूप लवकर उठली आहे. 4 वाजलेत सकाळचे, पहाटेचे. आणि बाहेर बघू शकतात अंधार आहे. अजून कोणी उठलेलं नाही आहे. आणि मी आवरायला घेतलं आहे. आवरून आता मी काहीतरी 5च्या दरम्यान वगैरे निघणार आहोत. तर तुम्हालाही माझ्याबरोबर नेते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनांना. नक्की माझ्या जर्नीबरोबर पूर्ण जर्नी बघा आणि माझ्याबरोबर बघा की अक्कलकोटचं दर्शन कसं असतं. तुम्ही कधी गेला नसाल किंवा तुम्ही खूप वेळा जाऊन आला असेल पण तुम्हाला स्वामींचं दर्शन जायला मिळालं नसेल तर तुम्ही माझ्याबरोबर राहावा. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. स्वामींचं दर्शन पण घेऊ, अक्कलकोट पण करून येऊ. चला आता मी आवरून घेते आणि मग निघते. बाय. आत्ताच मी घरातून निघाली आहे. बाहेर चौकात जाऊन थांबणार आहे कारण गाडी तिथून येणार आहे. माझी मैत्रीण दोन्ही मैत्रिणी निघाल्या आहेत त्यांच्या जागेवरनं. आता गाडी चौकात आली की बसणार आणि सोलापूर रोडला लागणार अक्कलकोटला जायला. मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप म्हणजे दरवर्षी आम्ही जातो तसं म्हणा, पण मागच्या वर्षी आम्हाला काही कारणास्तव जायला मिळालं नाही. त्यामुळे खूप अर्धवट वाटत होतं. माझ्या घरातल्यांना पण जायला भेटलं नाही. तर ॲटलिस्ट ह्यावेळेस मैत्रिणींसोबत का न होईना पण आम्हाला जायला भेटतं आहे आणि मी चालली तिथं. त्यामुळे बरं वाटतं आहे मला. चलो गाडीची वाट बघू आणि निघताना तुम्हाला मी व्ह्यू दाखवेल. चलो आमची जर्नी सुरू झाली आहे आणि थोडं आमचं चिटचॅट पण चालू झालेलं आहे. सगळे आम्ही आलोय, बसलोय गाडीत. हे एक मैत्रीण, इथं मैत्रीण आणि माझ्या मैत्रिणीची आई पण बरोबर आहे. आम्ही आता सुरू झाली आमची जर्नी अक्कलकोटसाठी. आता आम्ही अजून हडपसरमध्येच आहोत, अजून सोलापूर रोडला लागलो नाही आहोत. सोलापूर रोडला लागलं की मग तिथनं स्ट्रेट रोड आहे ना, स्ट्रेट रोड आहे. सो चलो बोला. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. फायनली आम्ही आता नाश्त्याला थांबलोय. इथं देशपांडे व्हेज म्हणून आहे ह्या रूटला इंदापूर सोलापूरच्या रूटला. तर तिथं आम्ही थांबलोय आता. आणि आमचा ऍक्च्युली प्लॅन होता भिगवणसाठी, पण भिगवणला नाही थांबताना गेला. आम्ही झोपलो गाडीमध्ये आणि आमचं मिस झालं तो भिगवणचा स्पॉट. सो आता आम्ही बसले. आमचे सगळ्याचे चेहरे दिसून येतात, ट्रायव्हलवाले सगळ्याचे ट्रायव्हलवाले चेहरे दिसून येतात. आता बघू. इथनं आता आम्हाला जायला बराच टाइम लागणार आहे कारण की निघता बराच टाइम झालाय आणि आता अजून 2.5 तासांचा रूट आहे. नियर टू बी 11:30-12 पर्यंत आम्ही तिथं पोहोचू. सो बघू आता काय होतंय. चला. म्हणजे मला अजून 2.5 तासाचा टायमिंग आहे ना. मग किती वाजलेत आता? अच्छा 8 वाजलेत. ओ मी टाइम नाही बघितला. टाइम अच्छा 7:15 म्हणजे म्हणजे अजून थोडंसं लवकर पोहोचू. म्हणजे अजून थोडं लवकर पोहोचू. ठीक आहे अजून थोडं लवकर पोहोचू. चला आता नाश्ता करून थोडीशी एनर्जी ग्रॅब करून आम्ही परत बसणार गाडीवर आणि मग नॉनस्टॉप अक्कलकोट. बाय. फायनली आम्ही आलोय आता अक्कलकोटमध्ये. पण पहिले आम्ही चोळप्पा महाराजांच्या घराकडे, जिथं स्वामींचं समाधी स्थान आहे, तिथं व्हिजिट करणार आहे आणि तिथं पहिले दर्शन घेणार आहे. आता आमचं चालू आहे. गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालोय. आधी पहिले पुढं रस्ता एक होता तो बंद झालेला आहे. आम्हाला आमच्या बरोबर जे ड्रायव्हर अंकल आले होते त्यांनी सांगितलं. तेव्हा मी आता या दुसऱ्या रस्त्याने जातोय. चला. आता सुरू झाली जर्नी अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनाचे. आलो आम्ही चोळप्पा महाराजांच्या घराकडे, स्वामींच्या समाधी स्थळाकडे. बऱ्यापैकी गर्दी दिसते आज. ऑब्व्हियसली सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे बरेच जण गर्दी करून आहे तिथं. मी प्रसाद घेऊन आली. भजनाचा आणि याचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. पोहोचलोय आपण. चला शूज वगैरे चला.
स्वामींचं समाधी स्थानाचं दर्शन आमचं झालं. त्यानंतर हे इथं तुम्हाला घर दिसत होते, इथं स्वामींच्या रक्तचंदनाच्या पादुका आणि अंगरखा आहेत, त्याचंही आमचं दर्शन झालं. मेन समाधी स्थानाकडे व्हिडिओ काढायला परमिशन होती, त्यामुळे व्हिडिओ नाही काढला. आणि खूप गर्दी सुद्धा आहे आज, त्यामुळं आम्हाला काय बी तिथं व्हिडिओ काढता नाही आला. पण इथं भरपूर गोष्टी आहेत. हे घर आहे चोळप्पा महाराजांचं इथं, आणि विहीर जायचंय, ती विहीर आहे ही, त्याच्याबद्दल इथं इन्फॉर्मेशन पण लिहिलेली आहे. आता आम्ही जाणार आहे वटवृक्षाकडे, तिथलं दर्शन करायला. चला, आलो आम्ही वटवृक्ष स्वामींच्या मंदिराकडे. आता गाडी लावली पार्किंग मध्ये आणि चाललोय दर्शनासाठी. भरपूर गर्दी आज, भरपूर, म्हणजे सुट्टीच्या दिवशी आलोय. एवढ्या गर्दीमध्ये आम्ही मी तरी अक्कलकोटला कधीच आली नाही एवढ्या गर्दीमध्ये. यावेळेस फर्स्ट टाइम एवढ्या गर्दीमध्ये आली. चांगला पीक सीझन असल्यासारखं आलेलो आहे आम्ही गर्दीमध्ये. पण खूप दिवसांनी येऊन खूप छान वाटतं इथं, मस्त वाटतं, एकदम फ्रेश, मस्त. म्हणजे आमचं दर्शन चोळप्पा महाराजांच्या घराच्या इथं पण समाधीचं दर्शन खूप व्यवस्थित झालं. आणि आता इथं पण आलोय. आता गर्दी तर म्हणजे आहे बऱ्यापैकी. आता बघू दर्शन किती वाजेपर्यंत कसं होतंय. अन्नछत्र पण सुरू होईल आता थोडं. किती वाजलेत? 12:15 झालं असेल. 12ला सुरू होतं कारण ते बरोबर. चला आता जाऊया वटवृक्ष मंदिराकडे. बापरे, खूप मस्त दर्शन झालं. पण थोडी गर्दी जास्त आहे अक्कलकोटच्या या वटवृक्ष मंदिरामध्ये. आम्ही आता दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलोय. आणि इथं तुम्ही बघताल हा एंट्रन्स आहे, एक्झिट पासून आलोय आम्ही आता. आणि आता आम्ही जाणार आहे अन्नछत्राला जेवणासाठी, प्रसादासाठी. तर दर्शन झालं खरं छान. खूप गर्दी होती आज, खूप गर्दी. म्हणजे आम्हाला अशी गर्दी लागलीच नाही कधी अक्कलकोटला आल्यावर तेव्हा. आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळं भरपूर जण आलेली आहेत ऑब्व्हियसली. आज सुट्टीच्या दिवसातच नेमके सुचले आलोय. पण अचानक ठरलेला हा बेत व्यवस्थित झाला आणि खूप छान पार पडलं. स्वामींचं दर्शन पार पडलं आमचं. आता आम्ही चाललो अन्नछत्राकडे जेवायला. चला आता भेटू तुम्हाला. खूपच सुंदर आणि बरं वाटतंय आता हे. चला आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला भेटते पुढच्या डेस्टिनेशन साठी. आमचं आता पूर्णपणे अक्कलकोट मधलं स्वामींचे वटवृक्ष मठ, परत चोळप्पा महाराजांचं घराचं समाधीस्थान आणि अन्नछत्र असं पूर्ण झालेलं आहे. आणि आम्ही आता निघालोय बाळाप्पा महाराजांच्या घराकडे, जिथं पण स्वामींनी निवास केला होता. आणि तिथं स्वामींचे असं म्हणतात की तिथं स्वामींच्या पाऊलखुणा आहेत. तर आम्ही तिथं चाललेलो आहोत. अन्नछत्र तर खूप मस्त जेवण होतं. म्हणजे कोणीही जरी अक्कलकोटला आलं ना तर बाहेर काही खाण्यापेक्षा अन्नछत्रामध्ये डेफिनेटली जेवा, कारण की इतकं छान स्वामींचा प्रसाद तुम्हाला कुठंच भेटणार नाही. छान असा शिरा होता, है ना, शिरा होता, भात होता, चपाती पोळी असं होतं आणि भाजी होती. नॉर्मल खूप सामान्य जेवण असं म्हणू शकतो, पण खूप चांगलं होतं, खूप मस्त होतं. आणि आता नेक्स्ट एक्सपिरियन्स घ्यायला चाललो आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मंदिराकडे. त्यांचं निवासस्थान आहे बाळाप्पा महाराजांचं निवासस्थान, तिथं चाललोय. आता आम्ही तुम्हाला डायरेक्टली तिथं भेटतो. चला जर्नीला सुरुवात करूया. आम्ही आता चालत चाललोय कारण गाडी पुढेपर्यंत आली नाहीये. सो बाळाप्पा महाराजांच्या मठाकडे थोडंसं आत चालत जावं लागतं.
हो, खूप रस्ता छोटा आहे, गाडी नाही जात इथं, कार नाही आत इथे, त्यामुळे आम्ही कार बाहेरच लावली आणि आता इथं चालत आलोय. इथं कुठं आहे? आपल्यालाच मॅप लावायला लागणार होता. ठीक आहे, कोणातरी विचारावं लागेल, ऑप्शन नाही आहे. दादा, बाळप्पा महाराजांचा मठ हेच आहे का? थँक्यू थँक्यू थँक्यू. चला आलो मठाकडे. तुम्हाला मठाचा बाहेरनं एकदा व्ह्यू दाखवते, समोरनं. चला, हे आहे बाळप्पा महाराजांचं मंदिर. स्वामींच्या एका शिष्यापैकी एक बाळप्पाजी, त्यांचं गुरुमंदिर आहे अक्कलकोट मधलं. आज आपण इथं जाणार आहोत. चला. पांढऱ्या बॉक्स मध्ये पाय ठेवू नका, स्वामींचे पावलं येतात. जे चौकन बॉक्स आहे ना, हा हा, बॉक्स मध्ये पाय ठेवायचा. अच्छा. तर आता सांगितलं की जे पांढरे चौकोन आहेत तिथं स्वामींच्या पादुका आहेत, तर त्याच्या पाय ठेवू नका. तर मी तुम्हाला दाखवते ते की ते कसे आहेत. तर हे बघा, हे जे आहेत, हे जे पांढरे चौकोन आहेत, इथं स्वामींच्या पादुका होत्या, म्हणजे स्वामींचे पायाचे ठसे आहेत असं म्हणतात. आता लोकांनी येऊन जाऊन इकडं थोडेसे दिसतात आहेत. तुम्हाला दिसतंय की नाही, पण मला इकडनं थोडस दिसतात आहेत. हे त्यांचे पांढरे चौकोन आहेत, ते सोडून चालायचंय, कारण की पांढऱ्या चौकोनामध्ये पादुकाचे ठसे आहेत, त्यामुळे ते पांढरे चौकोनामध्ये पाय द्यायचा नाही आहे. अशा चौकोनांना हात लावायला काही हरकत नाहीये जिथं स्वामींचे पादुका असतील. चला आता आपण जाऊया मठाच्या आत. पहिले विचारावं लागेल इथं परमिशन आहे की नाही. परमिशन आहे. मठाच्या आत चाललोय आम्ही. बापरे, जागोजागी आहेत त्यांचे, कसं काय चालणार आहे. मठाच्या आत आलोय मी, तुम्हाला मठाचा व्ह्यू एकदा दाखवते. चलो, हा आहे मठ बाळप्पा महाराजांचा. हा आहे महाराजांच्या पूर्ण मठाचा व्ह्यू आहे हा. हे समोर असं, इथं सुद्धा त्यांच्या पाऊलखुणा आहेत स्वामींच्या. आज काहीतरी पूजा होती, त्यामुळे पूजेचं इथं मांडणी केलेली आहे. आणि इथं स्वामींचं परत स्थान, स्वामींचं परत तो आमचे इथं लिटरली हालत खराब झाली, कारण की त्या पांढऱ्या चौकोनावर पाय द्यायचे नाही, ते चौकोन जागोजागी आहेत. आता ऑब्व्हियसली स्वामी इथं राहिले होते, आले होते, म्हटलं त्यांचे जागोजागी वास असणारच ना. चला आता पुढचं दर्शन घेऊया स्वामींचं. इथं फुलं ठेवलेली आहेत, तुम्हाला दाखवत. हे असं दर्शन मिळणं खूप महत्वाचं असतं. आपण सगळे मिळून एकसाथ स्वामींचं दर्शन घेऊया. हे तुम्ही बघा ना की हा जो भाग आहे ना, हा त्यांच्या पादुकांचा भाग आहे. नीट बघितला तर तुम्हाला दिसेल, हा स्वामींच्या पाऊलखुणांचा भाग आहे बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये. खूप काही ठिकाणी अस्पष्ट दिसत आहेत, काही ठिकाणी स्पष्ट दिसत आहेत. लकीली आपल्याला हा दिसला. चला नेक्स्ट जाऊ. खूप छान वाटतं ह्या मंदिरात येऊन. आम्ही इथं बाळप्पा महाराजांचं जे घर आहे, ते मठ आहे, तिथं आलोय. खूप छान वाटतं खरंच. इतकी शांतता आणि इतकं सुंदर अनुभव आहे ना खरंच. आणि मेन म्हणजे पादुकांच्या, मी तुम्हाला मगाशी खुणा दाखवल्या ना, दिसल्या ना तुम्हाला खुणा. आम्ही आमच्या आजूबाजूला सगळीकडे चौकोन केलेत पांढरे. त्या पांढऱ्या चौकोनामध्ये त्यांच्या पाऊल खुणा आहेत.
काही ठिकाणी खरंच म्हणजे खूप अस्पष्ट दिसतात आहेत, पण एकाच ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसलं. आम्ही त्याचं खूप मनापासून दर्शन घेतलं. किती मोठी गोष्ट आहे स्वामींचे पाऊल खुणा बघायला मिळणं, त्याला हात लावायला मिळणं. हे चौकोन आम्ही असं अक्षरशः मनाने हात लावतोय. एवढं सगळं आहे साचवलेलं तिथे, तिच्या पाऊल खुणांवर आम्ही सगळं सांगतोय की स्वामी ऐकतील वगैरे असं म्हणून. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता आमचं झालंय दर्शन. इकडचं सगळं प्रॉपर अक्कलकोटमधले आमचे मंदिरं झाले आहेत. आता इथनं आम्ही जाणार एका ठिकाणी, म्हणजे आमचे कलिग्स, आमचे सर आहेत जे सोलापूरचेच आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितले की ऋतुजा कुठलं मंदिर, कुठलं म्हणजे सिद्धेश्वर मंदिराला जायचं. आता सोलापूर साईडला आलं तर तिथं जाणं गरजेचंच आहे. थोडंफार तरी फिरणार ना सोलापूर साईडला आलो तर. आता बघणार आम्ही सिद्धेश्वर मंदिराला जाणार आहे. तिथलाही व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूप सुंदर, म्हणजे इतकं छान दर्शन झालंय स्वामींचं. ज्यासाठी मेन आलो ते सगळं व्यवस्थित झालं. आणि आता मी सिद्धेश्वर मंदिरात जाणार, तिथला तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला आपण निघूया पुढच्या जर्नीला. आलोय आम्ही आता सिद्धेश्वर मंदिराकडे. खूप इंटरेस्ट तर खूप छान दिसतोय आणि आम्हाला आमचे सर जॉईन झालेत आता. इथं त्यांचं गाव आहे तर ते दाखवायला आलेत आम्हाला सगळं. हे बघा, आता तुम्हाला मी एंट्रन्स दाखवते. खूप सुंदर. चालत चालत चाललोय सिद्धेश्वर मंदिराकडे. शिवयोगी सिद्ध रामेश्वर, खूप सुंदर मंदिर आहे खरंच. इकडं इथं हे असं मंदिराचं दानपेटीचं लावलेलं आहे. तिथं डोनेशन वगैरे त्याची जागा आहेत. आणि हा बघा हे बघा दगडी बांधकामाचं, खूप रेअरली असं बघायला भेटतं. मंदिराकडनं आत चाललोय. इथं मूर्ती आहे महादेवानी यांची. आणि हा असा मंदिराचा परिसर स्टार्ट झालाय. इथं सगळं हे लिहिलेलं आहे डिटेल्स की हे मंदिराचं काय. तर श्री मल्लिकार्जुन बालसिद्ध रामेश्वर गुरु भेटीचा दिव्य महिमा, हे असं इथं सगळी त्याचं की ह्या देवस्थानाचं इथं महत्व लिहिलेलं आहे हे सगळं. ॲज युजल सोलापुरात आहो, ऊन खूप आहे, भयंकर ऊन आहे आणि भयंकर चटके बसतात आमच्या पायाला. हे मंदिर आहे. तर हे आहे वापेश्वर आणि सोमेश्वर लिंग दोन. इथं इथल्या दोन लिंगांची नावं आहेत संगमेश्वर आणि परमेश्वर. आणि सेम इथं आहे अमृतलिंग, हे अमृतलिंगाचं मंदिर इकडचं. आता आपण प्रसाद घेऊ. मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः. इकडं आहे दुसरं मंदिर, छोटं छोटं मंदिर आहे आणि आत मेन असेल. हे आहे गणपती मंदिर. गणपती बाप्पा. आणि आता आपण एंटर करणार आहोत इथून मेन मंदिरात. मेन मंदिरात एंटर. काय ते सांगतो, हे सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. हा पुढे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे. हा
आणि इथे अन्नक्षेत्र आहे. अन्नक्षेत्र, सिद्धेश्वर महाराजांची समाधी, तिथे पुढे सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर. जेव्हा संक्रांती असते हा तेव्हा मल्लिकार्जुन मंदिरापासून हा. ते ह्या समाधीपर्यंत 7 सिद्धेश्वराच्या काठ्या निघतात. अच्छा. हा, संक्रांतीच्या 3 दिवसामध्ये. ओके. हा, सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस. दोन्ही वेळेस. हा. तर ही आहे सिद्धेश्वर महाराजांची समाधी. ही सिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. आत तर काय सोडत नाही, त्यामुळे आपण बघू शकत नाही जास्त आत. आत कधीच सोडत नाही. हा का? इथेच सोडतो. ही फक्त त्यांचं जे किती दिवस असतो उत्सव संक्रांतीमध्ये? 3 दिवस. 3 दिवस उत्सव असतो. तर 3 दिवस उत्सव असतो इथं संक्रांतीमध्ये. आणि मल्लिकार्जुन मंदिरापासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत यात्रा निघते, बरोबर? ही 800 वर्ष जुनी परंपरा आहे. 800 वर्ष जुनी परंपरा. बापरे, ती बघायला यायला पाहिजे परंपरा मग कधीतरी. पुढची परंपरा दाखवतो. चला. चला आता पुढची परंपरा बघूया. सो हे मंदिर पूर्ण तळ्यात आहे, आजूबाजूने सगळं तलाव आहे, तलावाच्या मध्ये मंदिर आहे. ओके, हे तर मंदिर. ओके, हे असं मंदिराकडे आपण चाललोय. बांधकाम चालू आहे मंदिराकडे अजून पण. सो जास्त काही अरे वा वा, जुनं दगडी बांधकाम असलेलं मंदिर आहे हे. आमचं आज अक्कलकोटचं दर्शनही झालं. सोलापुरामध्ये आम्ही सिद्धेश्वर मंदिरातही आलो. चोळप्पा महाराजांच्या घराकडे पण जाऊन आलो आणि बाळप्पा महाराजांच्या घराकडे पण जाऊन आलो आम्ही. असं पूर्णपणे आमचं जे ठरलेलं होतं ते सगळं कसं एकदम सुरळीत झालं. आणि आज शेवट झाला सिद्धेश्वर मंदिराकडे आमचा. खूप छान हे मंदिर आहे, नक्की बघायला या. मला कधी जमलं तर मी डेफिनेटली इथल्या जत्रेला जॉईन होईल, जे संक्रांतीमध्ये 3 दिवस होते. म्हणजे त्याच्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे, भरपूर जणांकडनं ऐकलं ह्या बाबतीत. तर मला डेफिनेटली जर कधी वाटलं की जमलं तर मी डेफिनेटली ह्या जत्रेसाठी जॉईन होईल. पण खूप छान आहे इथली जागा, मस्त आहे. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा इथं. जर आउटसाईड सोलापूर कोणाला माहीत नसेल ही जागा तर डेफिनेटली त्यांनी जॉईन व्हा इथं आणि बघा की किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे. एकदम स्वच्छ परिसर, वाटतच नाहीये की म्हणजे एकदम असं वेगळं बनलेलं आहे. इथलं व्ह्यूच खूप छान आहे. नक्की इथं व्हिजिट करा. आणि आजचा माझा हा व्हिडिओ मी इथंच या मंदिरापाशी संपवते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट डेस्टिनेशनला किंवा न्यू रेसिपी बरोबर. पण तोपर्यंत चलो बाय. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला. असेच वेगवेगळ्या ठिकाणी आपण व्हिजिट करूया आणि तिथल्या गोष्टी बघूया. आतासाठी बाय.